नेते आणि मंत्री गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं एकतर वादग्रस्त विधानं किंवा त्यांच्या कृतीमुळे कमालीचे चर्चेत आहेत आणि त्यामुळे सरकारची प्रतिमा सुद्धा मलिन होते। याचाच विचार करता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी एक एकत्रित निर्णय घेतलाय। यापुढे एक चूक ही मंत्र्यांना महागात पडणार आहे। सातत्यानं वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारवरती जनतेचा रोष ओढावतोय, सरकारबद्दलची नाराजी वाढतेय। त्यामुळे यापुढे आगामी काळात मंत्र्यांनी कोणतीही चूक केली तर ती खपवूनच घेतली जाणार नाही अशी तंबी महायुतीच्या तीनही प्रमुख नेत्यांनी आपापल्या मंत्र्यांना आणि नेत्यांना दिल्याचं कळतंय। आणि या सगळ्यामध्येच राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींची शक्यता वर्तवली जाते। गुरुवारी दोनदा अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि या दोनही नेत्यांमधल्या राजकीय खलबतांवरनं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय। कारण या भेटीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे सुद्धा हजर होते। त्यामुळे या भेटीगाठींना वेगळंच राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। वर्षा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आणि सह्याद्री अतिगृह हे गुरुवारी राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं होतं। सकाळी अत्यंत वेगानं घडामोडी घडत होत्या, त्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काहीतरी मोठी घडामोड घडणार याचे संकेत मिळू लागले होते। सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आले। या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले। मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये वर्षावर बराच वेळ चर्चा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे, त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली, ओसाडगावची पाटीलकी म्हटलं कृषी खात्याला, अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली, पंचनाम्याच्याबद्दल ढेकळाची पंचनामा करायचे का, असे एक ना अनेक। आणि हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो। या माणसानं इतर खात्यात तरी कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं। त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठाम आहोत। पण वर्षावरच्या या भेटींचा राजकीय घडामोडींचा सिलसिला काही थांबला नाही। वर्षावरून बाहेर पडल्यावर काही वेळानं अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर धडकले। विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या सोबत होते। सह्याद्री अतिथीगृहावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली। पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची अचानक एंट्री तिथं झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। कारण या बैठकीत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी हजेरी लावली। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पाठीमागचं शुक्लकाष्ट संपता संपत नाहीये। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून वारंवार पाठराखण करून देखील कोकाटे यांच्यावरील कारवाई जवळपास निश्चित मानली जाते। यातच धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीदरम्यान धनंजय मुंडे हे देखील पुन्हा एकदा लॉबिंग करतायत की काय ही देखील चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान रम्मीमुळे अडचणीत सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलाची पुन्हा एकदा चर्चा रंगली। एकीकडे कोकाटेंचं कृषी खातं काढून त्यांना अन्य खातं दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे। मकरंद पाटील किंवा दत्ता भरणेंकडे कृषी खातं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याच्या चर्चेनं जोर धरला। त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत। हे एक संतोष देशमुख झालं, आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे। बापू आंधळेचा खून कोणी केलाय, नावं कोणाचे घेतले, हे सगळं हे व्हायला लागलं ना। आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या एका दिवसात झालेल्या दोन भेटी आणि त्या भेटीत तटकरे आणि मुंडेंची हजेरी यावेळी मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट होणार का? वाल्मिक कराडशी असलेली जवळीक आणि कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात प्रवेश करणार का, असे तर्कवितर्क लावले जात आहेत।
राहुल झोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि एकीकडे माणिकराव कोकाटेंकडच्या कृषी खात्याची जबाबदारी सध्याचे क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री दत्ता भरणे यांच्याकडे दिली जाईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र मंत्रिपदासंदर्भातल्या घोषणेपूर्वी दत्ता भरणे हे इंदापूरमधल्या आपल्या शेतात रमल्याचं दृश्य दिसलं. दत्ता भरणेंचा शेताच्या बांधावरचा व्हिडिओ समोर आला आणि खातं बदलण्यासंदर्भात आपल्याला अजून तरी कोणतीच माहिती मिळालेली नाही असं दत्ता भरणेंनी सांगितलंय. तर मंत्री दत्ता भरणेंनी कृषी मंत्री पद मिळण्यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. याबद्दल मला कसली माहिती नाही. मी आज सकाळी पुरंदरला होतो, त्यानंतर आता इंदापूरला होतो. आता मला तुमच्या माध्यमातूनच कळते, अजून मला कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही. परंतु शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे आमचे नेते आहेत आणि या बाबतीमध्ये अजून मला कुठल्याही अधिकृत कळवलेलं नाही किंवा माहिती नाही. पण अजितदादा पवार साहेब जो निर्णय घेतील त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जबाबदारी टाकतील. ती जबाबदारी भविष्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडेल. आमदारपदी न मागता संधी दिली, मंत्रिपद न मागता संधी दिली आणि आता कॅबिनेट मंत्री सुद्धा न मागता संधी दिली, तेव्हा अजितदादा पवार साहेब हे निश्चित प्रकारे माणसाचे पारख करणारे नेते. त्यामुळे त्यांना कळतं की कोण काय. त्यामुळे मगाशी तुम्हाला म्हटलं की बारामतीकर, सगळेच बारामतीकर, बारामतीकरांना पारख असते. बारामतीकर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चांगल्या व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य ठेवण्याचं काम नेहमीच बारामतीकरांनी केलेलं आहे. त्यामुळे तसा उल्लेख मी त्यावेळेस केला होता. तर राज्यामध्ये सध्या बैठकांचं सत्र रंगू लागलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठका सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. या दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त होतीये. शिवसेनेचे काही मंत्री गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात आहेत आणि याच पार्श्वभूमीवर शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगतीये. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, कार्यकारिणीची बैठक की आणखी काही? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राज्यात गेल्या 2 दिवसात वेगवान राजकीय घडामोडी घडतायत. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये मुंबईत बैठकांचं सत्र सुरू असतानाच राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंचा हा दौरा तसा नियोजित नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दौऱ्याबाबत विविध चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. महायुती सरकारमधील काही वादग्रस्त मंत्र्यांच्या भवितव्याचा फैसला मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यात ठरणार असल्याची चर्चा होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यानंतरही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल झाले. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्तानं शिंदेंचा हा दिल्ली दौरा असल्याचं बोललं जातंय. खासदारांशी चर्चा करून खासदारांनी देखील या बाबतीमध्ये त्या विभागाशी त्या मंत्रालयाशी पाठपुरावा केला पाहिजे. ज्या ठिकाणी मला येण्याची आवश्यकता आहे, मुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री महोदयांना बोलणं आवश्यक आहे, त्या सर्व विषयांवर आज चर्चा झालेली आहे. तिकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे, तर राज्यपालांची भेट घेतली तर तिकडे काही फेरबदल होणार असं चर्चा आणि तुम्ही अचानक राजधानी दिल्लीत तर? अरे बाबा, अचानक आलेलो नाही मी. दरवेळेला मी अधिवेशन काळात येतो आणि अधिवेशन काळामध्ये मी आलेलो आहे खासदारांना भेटायला, त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याबरोबर चर्चा करायला. एकनाथ शिंदे या दिल्ली दौऱ्यादरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्याला भेटणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्या भेटीला कारणही तसंच आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेसह व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केला होता. यासोबतच विर्स हॉटेल लिलाव प्रक्रियेवरून विरोधकांनी संजय शिरसाटांना घेरलंय.
तर मुंबईतल्या कांदिवलीमधील सावली बारवर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत। या सर्व पार्श्वभूमीवर शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे। असं असू शकतो की अलीकडे शिंदे गटाचे काही मंत्री वादात अडकलेले आहेत, काही मंत्र्यांच्या चित्रफिती बाहेर आल्या, काही मंत्र्यांचं ते व्यावसायिक संबंधांवर भाष्य सुरू आहे, विरोधी पक्ष टार्गेट करतोय, काही अधिकाऱ्यांवर तपास यंत्रणांचा हे धाडी पडलेले आहेत, तो विषय आहे। असे बरेच वादाचे विषय आहेत। तर त्या संदर्भामध्ये एकूणच वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करायला ते गेले असावेत का, असा एक तर्क आहे। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुंबईमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू असतानाच दुसरीकडे एकनाथ शिंदे दिल्लीत असल्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या। यातून राज्याच्या राजकारणामध्ये मोठा बॉम्ब पडणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।